आणि यानंतर बातमी मनोज जरांगेंशी संबंधित। आपल्यावरती ट्रॅप लावला जातोय, सरकार षडयंत्र रचते अशी खात्रीलायक माहिती आपल्याकडे असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केलाय। काही मराठा समन्वयक आपल्या आंदोलनाच्या विरोधात मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि संभाजीनगरला बैठका घेतात असंही जरांगे म्हणाले। प्रसिद्धी मिळाली नाही म्हणून काही असंतुष्टांना सरकारनं हाताशी धरलंय। या आंदोलनामध्ये हिंसाचार घडवून आणला जाऊ शकतो अशी भीती जरांगे व्यक्त करतात। ट्रॅप रचायचा प्रयत्न आहे की मराठ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष न द्यायचं। तुम्ही लक्ष न द्यायचं, तुम्ही तिथं आल्यावर कळन तुम्हाला लक्ष द्यायचं कसं असतं ते। म्हणजे मराठ्यांचा अपमान करायचा, मराठ्यांकडे लक्ष द्यायचं नाही जाणून बुजून, हे प्रयोग याचा काय बघायला लागलेत। हिंसाचार घडतोय का, घडून आणणारे सुद्धा हेच राहणार, डाग त्या मराठ्याच्या आंदोलनाला लावणार। म्हणून मराठ्यांना विनंती आहे, जो मुंबईकडे येणारे रॅलीत आंतरवालीपासून ते मुंबईपर्यंत सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं। आता आसपास इतकं लक्ष ठेवायचं, इतकं दक्ष राहायचं आहे। मला खात्रीलायक माहिती मिळालेली होती की हे सत्य आहे की ते खूप मोठं षडयंत्र आता रचणार आहेत। कारण मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना फुटत नाही आहे। म्हणून काय करायचं तर मग काही मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारे, मराठा समाजाच्या जीवावरती मोठे झालेले, ज्यांच्या दुकानदाऱ्या होत्या ते सगळे बंद पडलेले, हे असंतुष्ट आत्मे म्हणूया त्यांना, हे खूप यांना आतून मी खपत नाही आहे। आतून खूप यांना वाईट वाटतं त्या गोष्टीचं की हा विषय संपवायला निघाला आहे सगळा आता आरक्षणाचा, आणि यांना आरक्षण हा विषय कायमचा संपू द्यायचा नव्हता असं यांच्या डोक्यात प्लॅनिंग होती असं मला वाटतं आहे। त्यामुळं सरकारनं आता त्यांना बहुतेक काही मंत्र्यांनी हाताखाली धरले आणि त्यांना कुठं रॅलीत पाठवायचं, आम्हाला रॅलीतून हाकून दिलं म्हणायचं, किंवा आम्हाला किंमत दिली नाही, किंवा आम्हाला बोललेच नाही, आम्हाला रामराम जे शिवराज घातला नाही, अशा काहीतरी कारणं करून त्यालाच बाहेर यायचं। तुम्ही काय काय नाटकं करताय, कोणत्या षडयंत्रात येत, तुमच्या पाठीशी कोणचा आमदारमंत्री उभा राहायला लागला आहे, हे सगळं आम्हाला माहीत व्हायला लागले। फक्त त्याचं अधिकृत नावं आमच्यापर्यंत येईपर्यंत आम्ही आता थंड आहे। एकदा नावं येऊ द्या, मग सांगतो तुम्हाला सगळ्यांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।